पवित्र सानिध्यात उभं आणि आजच्या सकाळच्या सभेला आपण सुरुवात करूया. सुंदरशी वेळ प्रभेशीने आपल्याला दिलेली आहे आणि आपण सर्वजण आज एकत्र येऊन देवाची आराधना करत आहोत. जिवंत देवाची आराधना करत आहोत. म्हणून आपले डोळे बंद करूया आणि प्रभेशीकडे आपलं लक्ष करूया. स्वर्गीच्या प्रेमळ पिते आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. आज सकाळी प्रभेशी आम्हाला पुन्हा एकदा तुझ्या चरणाजवळ एकत्र केलेला आहे. तुझी आराधना करण्यासाठी प्रभेशी तू आम्हाला ही मोठी संधी दिलीस. आम्ही तुझं उत्तम म्हणतो. आमचे मार्ग तू मोकळे केलेस आणि परमेश्वरा ही स्तुती आराधना करण्याची जी काही एकत्रित भक्ती करण्याची मोठी संधी तू दिलीस याबद्दल आम्ही बंधूंचं ऐक्याने एकत्र येणं किती चांगलं आहे. कारण ते परमेश्वर देवाने आशीर्वाद देण्याचं ठरवलं. या अभिवचनावर आम्ही विश्वास ठेवतो आणि प्रभेश्वर आम्ही तुला प्रार्थना करतो की प्रभू तुझं अभिवचन तो पूर्ण करणारा देव आहे. आणि आज जे काही मोठ्या श्रद्धेने मोठ्या अपेक्षेने आलेला आहोत आम्हा प्रत्येकाला तुझी कृपा करो आणि आम्हाला तू आशीर्वादित कर. जिवंत देव आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करत आहोत. जी स्तुती आराधना आम्ही करणार आहोत प्रभू आमची स्तुती आराधनेचा जे आराधना जी आहे ती तू स्वीकार. या स्तुतीचा यज्ञ ओठांचं फळ स्तुतीचा यज्ञ तू स्वीकार करू परमेश्वरा. आणि जिवंत देव तुझ्या आशीर्वादाचा वर्षाव तू आम्हा प्रत्येकावर तू दे अशी प्रार्थना. येशू आमच्या पायाला तुझे आशीर्वाद दे. तुझी कृपा करू प्रभू. आमचं नको तर तुझं बोलवू दे. तुझं नाव उच्चारू दे. जिवंत देवा आम्ही प्रार्थना करत आहोत तुझ्या सेवकांसाठी. तुझ्यापासून येणारा शब्द तुझ्यापासून येणारा वचन घेऊन येत असताना तू सहाय्य कर. अभिषेक दे आणि दोन मुखाला तू स्पर्श कशी प्रार्थना करते. तुझ्या सामर्थ्यानं तुझ्या अभिषेकाला बोला प्रभू. आजची सभा तू आशीर्वादित कशी प्रार्थना करते. येणारे जे आहे अशाला तू आशीर्वाद दे. त्याचे मार्ग तू मोकळे कर. इथे आलेले आम्ही सर्वजण आम्हाला तुझी कृपा करू आणि जिवंत देवाच्या अपेक्षेने आम्ही आलेलो आहोत. तुझं वचन घेऊन आम्ही जात असताना तुझे आशीर्वाद आम्हाला तू दे. तुझी शांती दे. समाधान दे. आणि प्रभू जे काही आमच्या अपेक्षा आहेत त्या तू पूर्ण कर अशी प्रार्थना करत आहे. इथून पुढची सर्व वेळ तुझ्या हातामध्ये सोडून येशूच्या पवित्र नावात मागते. वेलकम यू ऑल इन द नेम ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट दिस मॉर्निंग. प्रभू ख्रिस्ता नावामध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. आपण देवाच्या मंदिरी आलो आहोत आणि देवाची स्तुती आराधना करणार आहोत. हालेलुया. आपण काही गीते गाऊन देवाच्या नावात धन्यवाद देऊया. त्याचं नाव उंचावूया. कारण की तो आपला जो परमेश्वर आहे तो सर्व स्तुतीस पात्र असा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. त्याने आठवडाभर आपल्याला सांभाळलं आहे आणि त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. त्याला म्हणूया की प्रभू आम्ही तुझ्या नावात धन्यवाद देतो. तुझा जय जयकार करतो. या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. Stop.
दिवसानंतर असं मोठ्या सगळं भेटलो आहोत आणि मला असं वाटतं की आपण थोडंसं गाणे वगैरे विसरून चाललो आहोत. देवाच्या मंदिरामध्ये आलेलो असताना आपण आनंदाने हर्षाने स्तुती आराधना केली पाहिजे. हालेलुया. आपण काय ऍक्शन करणार आहोत आपण आणि देवाच्या नावात धन्यवाद देणार आहोत, कारण की देवाच्या मंदिरामध्ये पौर्णिक असते. प्रेज द लॉर्ड. यीशु है कैसा कुमार भैया, यीशु है कैसा कुमार, यीशु है कैसा कुमार भैया, यीशु है कैसा कुमार, यीशु है कैसा कुमार भैया, यीशु है कैसा कुमार, यीशु है कैसा कुमार भैया, यीशु है कैसा कुमार. ऊंचा बनाया नाता बनाया, ऊंचा बनाया नाता बनाया, ऊंचा बनाया नाता बनाया, ऊंचा बनाया नाता बनाया, गोदी बनाया अच्छा बनाया, गोदी बनाया अच्छा बनाया, गोदी बनाया अच्छा बनाया, गोदी बनाया अच्छा बनाया. यीशु है कैसा कुमार भैया, यीशु है कैसा कुमार, यीशु है कैसा कुमार भैया, यीशु है कैसा कुमार. मोटा बनाया बड़ा बनाया, मोटा बनाया बड़ा बनाया, मोटा बनाया बड़ा बनाया, मोटा बनाया बड़ा बनाया, बनाया अच्छा बनाया, कुछ बनाया अच्छा बनाया, कुछ बनाया अच्छा बनाया, कुछ बनाया अच्छा बनाया. यीशु है कैसा कुमार भैया, यीशु है कैसा कुमार, यीशु है कैसा कुमार भैया, यीशु है कैसा कुमार, यीशु है कैसा कुमार भैया, यीशु है कैसा कुमार, यीशु है कैसा कुमार भैया, यीशु है कैसा कुमार. किसको बनाया अच्छा बनाया, किसको बनाया अच्छा बनाया, किसको बनाया सुंदर बनाया, किसको बनाया सुंदर बनाया, किसको बनाया अच्छा बनाया, किसको बनाया अच्छा बनाया, किसको बनाया सुंदर बनाया, किसको बनाया सुंदर बनाया. यीशु 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 है कैसा कुमार भैया, यीशु है कैसा कुमार, यीशु है कैसा कुमार भैया, यीशु है कैसा कुमार, यीशु है कैसा कुमार भैया, यीशु है कैसा कुमार, यीशु है कैसा कुमार भैया, यीशु है कैसा कुमार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाने आपल्याला त्याच्या हाताने बनवलंय. हालेलुया. आणि आपण जेव्हा देवाने आपल्याला बनवलंय म्हणजे आपण मास्टरपीस आहोत. वी आर परफेक्ट. हालेलुया. कारण की देवाने त्याच्या हाताने आपल्याला बनवलं आहे आणि तो आपला जो परमेश्वर आहे त्याच्या समान दुसरं कोणीच नाही. प्रेज द लॉर्ड. हे प्रभु देवताओं में तेरे समान है कौन, स्वर्ग में हो या धरती पे तेरे समान है कौन. हे प्रभु देवताओं में तेरे समान है कौन, स्वर्ग में हो या धरती पे तेरे समान है कौन. यीशु जैसा कोई नहीं, मेरे यीशु जैसा कोई नहीं, यीशु जैसा कोई नहीं, मेरे यीशु जैसा कोई
तो आपल्यासाठी आपलं पाप मिटवण्यासाठी तो आपल्यासाठी पृथ्वीवर उतरून आला आणि त्याने आपले सर्व अपराध आपल्यासाठी नाहीसे केले. हालेलुया. त्याने आपल्याला तारण दिलाय, सार्वकालिक जीवन दिलाय, त्याचा आपण धन्यवाद करा. वो खोजते खोजते आया, मुझे गले लगाया अपने. 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 मेरे पापों को क्षमा किया, मेरे पापों को
ओ प्रभु यीशु, तू समान दुसरं कोणीच नाही प्रभू यीशु. हो तू आमच्यासाठी आपलं खरं तुला तुझे आभार मानतो प्रभू यीशु. तू आम्हाला तुझ्या हाताने बनवल्यास अशाची खात्री आहे प्रभू यीशु. आणि आम्ही देवाची लेकरं आहोत. जेव्हा आपण जीवनामध्ये कठीण प्रसंग येतात, जेव्हा आपण निराश असं आपल्याला वाटतं, तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया की आपण देवाचं मूल आहोत आणि तो त्याच्या मुलांना कधी सोडत नाही. हो यीशु, तू आमच्या बरोबर सोडून येत असतो आमच्या घरच्या. धन्यवाद यीशु, तू आम्हाला तुझ्या हाताने बनवलंय प्रभू यीशु. हो प्रभू यीशु, जसा कुंभा मातीला घेऊन त्याचं एक पात्र बनवतं, तसं देवाने देखील आपल्याला बनवलं आहे. त्याने आपल्याला घडवलं आहे आणि आपण त्याच्यासाठी उपयोगी असणार असं पात्र बनणार आहोत. राजाला उपयोगी असं आपण पात्र बनणार आहोत. आपण त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणार आहोत. हालेलुया, हालेलुया, स्तुती, धन्यवाद यीशु. आज आम्ही प्रार्थना करतो की तुला उपयोगी पडेल असं पात्र Fill us with your Holy Spirit, Lord. Fill this vessel, Lord. That let your name be glorified through this vessel, Lord Jesus Christ. Yes. भरते रूह से, अपनी सामर्थ से, पंखों पे अपने मिट्टी में जान हूँ, मुझको उठा ले, हाथों से अपने सजा. भर दे रूह से, अपनी सामर्थ से, कंधों पे अपने झुका. मिट्टी में जान हूँ, मुझको उठा ले, हाथों से अपने चाक पर अपनी रख मुझे, रूह अपना यीशु दे मुझे, जलाल का अपने बर्तन बना. तेरी मर्जी हो पूरी मुझसे, एक ऐसी मशक मुझको बना. चाक पर ओ यीशु तू आपका कुंभार है. रूप अपना यीशु दे मुझे, जलाल का अपने बर्तन बना. आकार दे अपने हाथों से, तेरी मर्जी हो पूरी मुझसे, एक ऐसी मशक मुझको बना. फरियाद ये तुझसे
हाथों में रहना चाहूं मैं, दुनिया की भीड़ में कहीं खोना चाहूं मैं, इस भीड़ में कुचलना चाहूं मैं, बिखरना चाहूं मैं, बिखरना चाहूं मैं, तेरे हाथों में रहना चाहूं मैं, दुनिया की भीड़ में, दुनिया की भीड़ कहीं खोना चाहूं मैं। कहीं खोना, और ये बहुत अच्छी प्रार्थना है। इस भीड़ में कुचलना चाहूं मैं, अपने साए में मुझको छुपा, अपने हाथों से मुझको उठा, अपने साए में मुझको छुपा, अपने हाथों से मुझको उठा, दे रूह से अपनी सामर्थ से पंखों में अपने छुपा, मिट्टी में जान हूँ मुझको उठावे, कर दे रूह से अपनी सामर्थ से पंखों में अपने छुपा, मिट्टी पे जान हूँ मुझको उठावे, हाथों से अपने मिट्टी पे जान हूँ मुझको उठा ले, हाथों से अपने सजा, मिट्टी पे जान हूँ मुझको उठा ले, हाथों से अपने सजा। आपण शांततेत आपल्या जागेवर हे गीत आपण गायलेलं आहे या गीताच्या द्वारे आपण देवाने प्रार्थना केली की प्रभू पुन्हा एका नव्यात माझं जीवन तू ठेव. हो, हे नवीन वर्ष जे 2021 हे पुनर्स्थापनेचं वर्ष आहे आणि म्हणून आमची खात्री आहे की या वर्षामध्ये या संपूर्ण 7-8 महिन्याच्या काळात जरी आमच्या जीवनामध्ये पुष्कळ उलटापालट झाले असेल, आमचं आर्थिक नुकसान झालं असेल, आमचं आरोग्याचे नुकसान झालं असेल, आमच्या नातेसंबंधात काही दुरावा आला असेल, परंतु देव सगळं काही पुनर्स्थापित करणारा परमेश्वर. चला यावेळेस आपण आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थनेत असतानाच, या प्रार्थनेच्या वातावरणात असतानाच आपण देवाचा सन्मान आणि आदर करणार आहोत. कारण देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की तो इस्रायलच्या स्तुती स्तवनामध्ये उतरून येणारा परमेश्वर आहे. होय, आमची खात्री, आमचा विश्वास आहे की आज सकाळी तो या ठिकाणी आहे, जेथे त्याचे लोक एकत्र येतात, ज्या ठिकाणी त्याच्या नावाची उपासना होते त्या ठिकाणी तो असतो. आणि आज सकाळी देव या ठिकाणी आहे, प्रभू येशू ख्रिस्त इथे आहे, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू इथे आहे. यिर्मयाच्या पुस्तकाचा 18वा अध्याय आणि 4व्या वचनामध्ये परमेश्वर देवाला यिर्मयाला सांगितलं की उठ, कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकली. मी कुंभाराच्या घरी गेलो, तो चाकावर काम करीत होता. वचन 4 मध्ये म्हटलं आहे की कुंभार मातीचे पात्र घडीत होता, ते त्याच्या हाती असतानाच बिघडून गेले. मग त्याला पाहिजे तसे त्याने दुसरे पात्र घडले. कुंभाराच्या हातामध्ये असतानाच ते मातीचे पात्र बिघडून गेले आणि कुंभाराला जसं पाहिजे तसं त्याने त्याचे दुसरं पात्र घडवलं. प्रभू येशू ख्रिस्त हा निर्माण करता आहे, निर्मितीचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे, तो सर्व सृष्टी निर्माण करता आहे. चला सकाळी नव्याने आपलं जीवन आपण येशूच्या हातामध्ये देऊया. जरी काही कारणास्तव आमचं जीवन बिघडलं असेल, काही कमतरता आली असेल, अशक्तपणा आला असेल, कदाचित एखादं पाप आमच्या जीवनामध्ये आलेलं असेल,
आमच्या कमकुवतपणामुळे, आमच्या अशक्तपणामुळे आणि त्याच्यामुळे सगळं काही बिघडून गेलं असेल. पण नव्यानं आपलं जीवन आपण देवाच्या हातात देऊया, कारण पुन्हा त्याला पाहिजे तसं घडवायची ताकद येशूमध्ये आहे. त्याला जसं हवं तसं तो त्याला घडवणार आहे. तो आमचं जीवन घडवणार आहे. तो आम्हाला नव्यानं पुन्हा सुस्थितीत आणणार आहे. तो पुन्हा सगळं काही सुस्थित करणार आहे. हालेलुया. ओरी हा बाशादाराला बहानदाराला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ओरी हा बासाखाराला बहानदाराला. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया, हालेलुया. ओ रहाबाला हंदाराला बसिखाराला बहानदार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. त्याला पाहिजे तसं त्याने पुन्हा घडव. त्याला पाहिजे तसं त्याने दुसरे पात्र घडव. पुन्हा नव्यानं त्याने स्थापना केली. देवाचं वचन सांगतो, जुन्या गोष्टीची आठवण करू नका, पूर्वीच्या गोष्टी मनात आणू नका. पहा, मी तुमच्याकरता नवीन गोष्ट करतो. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. आमचं जीवन तू घडवतो, सांग तुझे आभार मानतो येशू. आम्ही तुझे आभार मानतो येशू, तुझे आभार मानतो. सर्वसमर्थ दैवपा नासू ख्रिस्ताच्या नावात आमच्याकडे आज सकाळी आमच्या प्रत्येकाची प्रार्थना ही आहे, आम्हाला तो हवा आहे आमच्या जीवनात येशू. आम्हाला सुस्थिर करण्यासाठी तुझी गरज आहे प्रभू येशू. तुला हवं तसं जीवन जगण्यासाठी आम्हाला तू मदत कर. तुला आवडेल असं जीवन जगण्यासाठी तू आम्हाला मदत कर येशू. आम्हाला तुझी कृपा करू येशू. एक पवित्र जीवन जगण्यासाठी, एक धार्मिक जीवन जगण्यासाठी, एक नीतिमान जीवन जगण्यासाठी, तुझ्या इच्छेनुसार जीवन जगण्यासाठी आमच्या प्रत्येकाला मदत कर, अशा मी प्रार्थना करतो. देवा सकाळी या ठिकाणी ज्याने सर्वजण एकत्र आलो आहोत, आमच्या एकत्र द्वारे केवळ तुझं गौरव दे आणि तुझंच नाव तुझं गौरव दे येशूच्या नावात. आमेन. हालेलुया, हालेलुया. मला वाटतं की आपण 1 मार्च नंतर 7 नोव्हेंबरलाच या ठिकाणी आलो आहोत. जवळजवळ 8 महिन्यानंतर आपण या ठिकाणी सर्वजण आलो आहोत आणि तुमच्या सगळ्यांना या ठिकाणी पाहून मला मनापासून आनंद होत आहे. आणि खरंच चांगलं आहे की ज्यावेळेस आपण एकमेकांना भेटतो. एवढ्या दिवस आपण फक्त मोबाईलवर बोललो किंवा व्हिडिओ कॉलवर आपण एकमेकांना पाहिलं असेल, परंतु आज आपण सर्वजण एकमेकांना पाहत आहोत. प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद वेगळाच आहे. मी एक चित्र माझ्या मनामध्ये तयार करतो. मी प्रभू श्री ख्रिस्ताबद्दल ऐकलं आहे, प्रभू श्री ख्रिस्ताचा अनुभव घेतला आहे, प्रभू श्री ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये राहतो. पण मी त्या दिवसाची वाट पाहत आहे ज्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की तो मेघांवर आरूढ होऊन येईल आणि प्रत्येक डोळा त्याला पाहिजे. एक दिवस माझ्या येशूला मी पाहणार आहे. हालेलुया. आपण सर्वजण आपल्या तारणाऱ्याला पाहणार आहोत. आपण अंतरामध्ये घेतले जाणार आहोत. आपण सदा सर्वदा आपण त्याच्यावर असणार आणि त्या दिवसासारखा आनंद दुसरा कोणताच असणार. ती तुमची माझे आमच्या प्रत्येक विश्वासाची एक गौरवी आशा आहे. आज सकाळी पुन्हा एक वार या ठिकाणी या भक्तीसाठी आपल्या सर्वांचा मी स्वागत करत आहोत. माझं लक्ष देवानं त्याच्या वचनाकडे असणारा एक जो अर्पण विधी आहे त्याच्याकडे वेधवला आणि तेच वचन मी तुम्हाला सांगणार आहे. उत्पत्तीचं पुस्तक याचा 22वा अध्याय, उत्पत्तीचं पुस्तक याचा 22वा अध्याय. आणि या सुरुवातीच्या वचनामध्ये असं म्हटलं आहे की या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्राहमास कसोटीस लावले. त्याने अब्राहमा अशी हाक मारली. तेव्हा अब्राहम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. तेव्हा अब्राहमाने मोठ्या पहाटे सुटून आपल्या गाढवावर फोगीर घातले. आपल्या बरोबर दोघे सेवक व आपला मुलगा इसहाक यास घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे तोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. तिसरे दिवशी अब्राहमाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली. अब्राहम आपल्या सेवकास म्हणाला, येथे गाढवाजवळ थांबा. मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. आपल्या सगळ्यांना अब्राहम हे जे काय व्यक्तिमत्व देवाच्या वचनामध्ये हे अतिशय परिचित असं आहे. किंबहुना ते आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. कारण अब्राहम हा कुलाधिपतीपैकी एक आहे. अब्राहमाला विश्वासदारांचा पिता असं म्हटलेलं आहे. आणि संपूर्ण इस्रायल राष्ट्रासाठी अब्राहम हा आशीर्वाद झाला. एवढंच नाही तर प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे
अब्राहमाचे जे आशीर्वाद आहेत ते आपण जे परराष्ट्रीय आहोत आपल्याला अब्राहमाचे आशीर्वाद येशू ख्रिस्ताच्या द्वारे मिळालेले आहेत. आणि ज्यावेळेस अब्राहमाचं जीवन आपण पाहतो उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये की परमेश्वर देवाने अब्राहमाला दर्शन दिलं. त्याने अब्राहमाला सांगितलं की तू आपल्या बापाचं घर सोड आणि मी दाखवीन त्या देशामध्ये जा. आणि अब्राहम परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो निघाला. देवाचं वचन सांगतं की अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि नुसतंच विश्वास नाही तर विश्वासाबरोबर कृती ही होती की अब्राहमाने आज्ञा पालन केलं आणि तो देवाच्या सांगण्याप्रमाणे करून तो निघाला. देवाने त्याला वचन दिलं मी तुला आशीर्वादित करीन आणि तुझ्याद्वारे मी राष्ट्रांना आशीर्वादित करीन. देव त्याचं वचन पाळणारा देव. हालेलुया. आज सकाळी ज्या देवाची आपण सेवा करतो ज्या देवावर आपण विश्वास ठेवलाय तो देव वचन पाळणारा देव आहे. तो पिढ्यानपिढ्याचा देव आहे परंतु त्यानं जे वचन दिलेलं आहे त्या वचनाची परिपूर्ती तो आमच्या जीवनामध्ये करतो. त्याने अब्राहमाला सांगितलं मी तुला आशीर्वादित करेन मी तुला संतती देऊन आशीर्वादित करेन. आणि त्यावेळेला अब्राहमाचं वय ज्यावेळेला देवाने अब्राहमाला पाचारण केलं त्यावेळेला तो सुमारे 75 वर्षाचा होता. आणि वयाच्या 100व्या वर्षी देवानं दिलं जी काही अभिवचन आहे त्याच्या जीवनामध्ये पूर्णत्वास आलं. आणि वयाच्या 100व्या वर्षी अब्राहमाला मुलगा झाला ज्याचं नाव इसाक असं होतं. आणि आता देवाचं वचन या 22व्या अध्यायामध्ये आपण वाचतो की आता परमेश्वरानं ठरवलं देवाने अब्राहमास कसोटीस लावलं. देवाने अब्राहमाची परीक्षा पाहिली. परीक्षा प्रसंग आमच्या जीवनामध्ये येतात. परीक्षा प्रसंग आल्याशिवाय आपल्या विश्वासामध्ये जी काही उणीव आहे ती निघून जात नाही किंवा विश्वासामध्ये अधिक भक्कम होण्यासाठी परीक्षा प्रसंग खूप महत्वाचे आहेत. ज्यावेळेला तुम्ही शाळेमध्ये शिक्षण घेता त्यावेळेला आता या कोरोनाच्या काळामुळं काही ऑनलाईन एक्झाम किंवा इतर काही असेल किंवा असंच पास केले असतील मी त्याच्याविषयी बोलत नाही. पण मला हे सांगायचं आहे की शाळा म्हटले की परीक्षा आली आणि ज्यावेळेला तुम्ही परीक्षा पास करता त्यावेळेला तुम्ही वरच्या वर्गात जाता. एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो. जे कॉपी करून पास होतात त्यांना काही कॉन्फिडन्स नसतो की आपण पुढच्या वर्गामध्ये देखील करू. ते नेहमीच इकडे तिकडे शोधतच असतात आणि त्यांचा जो काही शोध आहे तो कधीच संपत नसतो. पण जे खरा अभ्यास करतात अभ्यास करून पास होतात त्यांच्यासाठी प्रत्येक परीक्षा एक आव्हान आहे आणि एक आनंद आहे. मला परीक्षा द्यायला खूप आनंद वाटतो. परीक्षा आहे म्हणजे खूप चांगला आहे. भरपूर अभ्यास करायचा भरपूर लिहायचं आणि पास व्हायचं. आणि ज्या वेळेला टीचर्स पेपर घेऊन येणार त्यावेळेला एक उत्सुकता असायची की आम्हाला किती मार्क पडले. कारण ते खूप महत्वाचं असतं. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्या वेळेला परीक्षा असते परीक्षा प्रसंग असतो त्याच्यामध्येच आपल्याला समजतं की आपण किती शिकलो आहोत. देवाच्या वचनामधलं जीवनही असंच आहे. परीक्षेशिवाय विश्वासाचं जीवन नाहीच. देवाच्या वचनामध्ये योग नावाचा जो मनुष्य आहे की जो एक प्रार्थना करणारा एक धार्मिक व्यक्ती आहे जो दररोज देवासमोर उभं राहणारा जो व्यक्ती आहे त्याच्या जीवनामध्ये परीक्षा प्रसंग आले. आणि त्या परीक्षा प्रसंगामध्ये देवाचं वचन सांगतं योगाच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायामध्ये की त्याने देवाला दोष दिला नाही. देवावर त्याने दोषारोप केला नाही. त्याने कुठलाच अनुचित प्रकार केला नाही. तर त्यानं म्हटलं की धन्य परमेश्वराचं नाव परमेश्वरानं दिलं परमेश्वरानं दिलं आणि त्या परीक्षा प्रसंगामध्ये तो टिकून राहिला. एवढंच नाही तर देवाच्या वचनामध्ये म्हटलंय की याकोबाच्या पत्रामध्ये म्हटलंय योबाच्या धीराविषयी तुम्ही ऐकलं असेल. आपण फक्त योबाचं दुःखच ऐकतो. काही वेळेला काही लोक असं म्हणतात की काय माझी परिस्थिती योबासारखीच झालेली आहे. योग काय जिंदगीभर त्याच अवस्थेमध्ये पडून राहिला नाही. तो परीक्षा प्रसंग गेला. देवाचं वचन सांगतं योबाचं पुस्तकाच्या 42 अध्यायामध्ये की देवाने योबाचं उत्तर वय त्याच्या पूर्वार्धापेक्षा अधिक करण्यामध्ये टिकून राहतात. त्यावेळेला तुम्हाला पाहायला मिळेल की पहिल्यापेक्षा अधिक वरच्या स्तरावर देवानं तुम्हाला आणलेला. देवाचं वचन तुम्ही वाचा. ज्या वेळेला शद्रक मेशक आणि अबेदnego हे त्या अग्नीच्या भट्टीमध्ये होते त्यांना त्या ठिकाणी जावं लागलं. त्या परीक्षा प्रसंगामधून त्यांना जावं लागलं. काही वेळेला असं वाटतं की ते प्रार्थना करणारे होते विश्वास ठेवणारे होते. ही सगळी अग्नी जी आहे ते चमत्कार करू शकतो आणि देवाने पाऊस पाडून त्या ठिकाणी सगळं जे काही आग आहे ती का विझवली नाही. काही वेळेला मला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये हे परीक्षा प्रसंग येणार असं देवाला माहित होतं. मग देवाने ते अगोदरच का थांबवलं नाही. शद्रक मेशक आणि अबेदnego त्या अग्नीच्या भट्टीच्या जवळ आहेत आणि त्या राजाने सांगितलं की भट्टी पहिल्यापेक्षा 7 पट अधिक तप्त करा अधिक त्याला तापवा. यासाठी की त्यांना आत टाकल्या ते मरून जातील ही ती राजाची इच्छा होती. पण देव आहे की ज्या वेळेला या लोकांनी देवावर विश्वास ठेवला त्यांचे विश्वासाचे शब्द खूप महत्वाचे आहेत. त्यांनी त्या राजाला असं सांगितलं की ज्या देवाची आम्ही सेवा करतो
तो देव आम्हाला या अग्नीच्या भट्टीतून सोडवण्याकरता समर्थ आहे. हालेलुया. हे त्यांचे विश्वासाचे शब्द आहेत. ज्या देवाची आम्ही सेवा करतो, आज सकाळी माझ्या भावानं, माझ्या बहिणींनो, ज्या देवाची तुम्ही सेवा करता, ज्या देवाची मी सेवा करतो, तो आम्हाला अग्नीच्या भट्टीतून सोडण्याकरता समर्थ आहे. तो आम्हाला सोडवण्यासाठी समर्थ आहे. आम्ही अशा देवावर विश्वास ठेवतो. आम्ही त्या येशूवर विश्वास ठेवतो. आमच्या याहवे इरेवर विश्वास ठेवतो. आमच्या याहवे राफावर विश्वास ठेवतो. आमचा जो एल शदाय, जो सर्व समर्थ देव आहे, त्याच्यावर आमचा विश्वास आहे की तो आम्हाला सोडवण्यासाठी समर्थ आहे. आणि ज्यावेळी या परीक्षा प्रसंगावर त्यांना जावं लागलं, त्या अग्नीच्या भट्टीमध्ये फक्त तिघच नाही तर राजानं पाहिलं की त्यांच्याबरोबर आणखी एक जण आहे की ज्याचं स्वरूप देवपुत्रासारखं आहे. आणि हे तीनही इसम ज्यांचे हात बांधून आपण आतमध्ये टाकलं होतं, हे तिघ आता मोकळे त्या ठिकाणी फिरत आहे. हे राजानं पाहिलं. आणि आता ते 3 नाही तर 4 आहे. देवाचं वचन सांगतो, तू जलातून जाशील तेव्हा नद्या तुला बुडवणार नाहीत, अग्नीतून जाशील तेव्हा ज्वाला तुला बोलणार नाही, कारण मी तुझ्यावर असेल. हालेलुया. आमच्या परीक्षा प्रसंगामध्ये आम्हाला कदाचित डोळ्याने दिसणार नाही, पण या वचनाला विश्वास ठेवतो की देव आमच्या बरोबर राहतो. आमचा जो इम्मॅन्युअल आहे, आम्हा सनिध असणारा देव आहे, तो आमच्या जीवनातील प्रत्येक परीक्षा प्रसंगामध्ये तो आमच्या बरोबर राहतो. आणि ज्यावेळेला तो आहे त्यावेळेला सगळी बंधनं तुटून जातात आणि आम्ही मोकळे फिरू शकतो. हालेलुया. आमची सर्व जी काही बंधनं आहेत ती जळून जातात, कारण तो आमच्या बरोबर आहे. आमचा येशू आमच्या बरोबर आहे. ही आमच्यासाठी खूप जमेची बाजू आहे. देवाचं वचन सांगतं की देवाने अब्राहामाची परीक्षा पाहिली. आणि ज्यावेळेस आपण परीक्षेतून बाहेर येतो त्यावेळेला पहिल्यापेक्षाही आमचं जीवन अधिक सुखकर किंवा अधिक समृद्ध किंवा अधिक आशीर्वाद असं आम्हाला पाहायला मिळतो. देवाच्या वचनामध्ये असे अनेक उदाहरणं मला देता येतील आज सकाळी, परंतु वेळेअभावी आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी फक्त अब्राहामाच्या जीवनाविषयी विचार करूया की अब्राहामाला परमेश्वराने कसोटीस लावलं आणि त्याने अशी हाक मारली. तो म्हणाला अब्राहामा, आणि या अब्राहामानं म्हटलं काय आज्ञा. मला खूप आवडतं हे शास्त्रवचन ज्यावेळेला मी वाचतो की अब्राहामाने या वयाच्या 100 पार केल्यानंतर, त्याचं अभिवचन पूर्ण झाल्यानंतरही परमेश्वर देवाबद्दल असलेला जो काही आदर आहे तो खूप महत्वाचा. तो देवाला असं म्हणतो की देवा काय आज्ञा. काय आज्ञा हे जे काही शब्द प्रयोग आहे तो एखादा जो राजा आहे किंवा त्याचा जो सेवक आहे, सेवकाचे शब्द आहे, हे दासाचे शब्द आहेत की महाराज काय आज्ञा, काय सांगायचं, तुमचा हुकूम काय, काय म्हणता किंवा मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे. आणि अब्राहामाने देवाला विचारलं की काय आज्ञा, मी काय करावं. या वयानं देखील सगळं त्याचं जे काही अभिवचन आहे त्याची पूर्तता झाली, तरीही परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे करण्याचं अब्राहामाने ठरवलं. आणि खूप शिकण्यासारखं आहे. तुमच्यासाठी, माझ्यासाठी खूप शिकण्यासारखं आहे. काही वेळेला आपण बऱ्याच प्रार्थना करतो की देवाला आमच्या जीवनामध्ये असं करावं, देवाला आमच्या जीवनामध्ये तसं करावं, आणि सगळं झाल्यानंतर काही वेळेला आपल्याला देवाचा विसर पडतो आणि आपण इतकं प्रामाणिक किंवा देवाशी विश्वास राहत नाही. पण या अब्राहामाच्या जीवनामध्ये आम्हाला शिकायला मिळतं की तो एक विश्वासाचा पिता आहे किंवा अभिवचनाची पूर्तता त्याच्या जीवनामध्ये झाली, तरीही याही वयामध्ये तो देवाला विचारत आहे की मी आता काय करायचं. सुरुवातीला या 12व्या अध्यायामध्ये परमेश्वर देवाने त्याला सांगितलं की आपल्या बापाचं घर सोड, मी दाखवीन त्या देशामध्ये जा. आणि अब्राहम परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून गेला. आणि त्याच्यानंतर आता 35-40 वर्ष, साधारण या 35-40 वर्ष परमेश्वराबरोबर राहिल्यानंतरही देवावर असलेला त्याचा जो काही विश्वास आहे, जी श्रद्धा आहे, देवाशी असलेलं जे काही आदराचं जे त्याच्या मनामध्ये असलेलं जे काही स्थान आहे हे कमी झालं नाही. तर त्यानं परमेश्वराला म्हटलं काय आता मी आता काय केलं पाहिजे. आणि आता पुढे या वचनामध्ये म्हटलं आहे की परमेश्वर देवाने त्याला सांगितलं की तुझ्या मुलाला मोरिया देशामध्ये घेऊन जा आणि मी सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर, त्याचं होमार्पण कर. जुन्या करारामध्ये 5 प्रकारचे अर्पण आपण पाहतो. त्याच्यामध्ये 3 जी अर्पण आहेत लेवीच्या पुस्तकामध्ये, जी अर्पण आहेत, आणि ह्या 3 अर्पण ही आपल्या पापांबद्दल असलेली अर्पण आहेत, आणि 2 अर्पण जी आहेत ही उपकार स्तुतीची किंवा ऐच्छिक अशी अर्पण आहेत. परमेश्वर देवाने त्याला सांगितले की तुझ्या मुलाचं होमार्पण कर, त्याला माझ्यासाठी तू अर्पण कर. होमार्पण करणं म्हणजे पूर्णपणे तो जो काही पशु आहे किंवा तो जो प्राणी आहे, देवाचं वचन सांगतो 3ऱ्या वचनामध्ये की अब्राहामाने मोठ्या पहाटेच उठून त्याच्या सेवकाला आणि त्याच्या मुलाला आपल्या बरोबर घेतलं. आणि आता 4थ्या वचनामध्ये आपण येऊया की जिथे तो सेवकाला असं म्हणाला की मुलगा आणि मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. हा तो विश्वास आहे. तो असं म्हणतो की मला देवानं होमार्पण करायला सांगितलं आहे. तो त्याच्या
एकमेकाला म्हणतो की मी जातो, माझ्या मुलाला माझ्या बरोबर घेऊन जातो, आणि पुढे तो असं म्हणत आहे की मी आणि मुलगा पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. आम्ही अर्पण करत आहोत म्हणजे आमच्या देवाची आम्ही उपासना करत आहोत. पहा, अर्पण याचा अर्थ जो आहे की आमचं सर्वस्व आम्ही देवाला देत आहोत, आणि अब्राहम त्याला देवाची उपासना असं म्हणत आहे. ही देवाची भक्ती असं म्हणत आहे की मी जातो, आम्ही जातो आणि आम्ही देवाची उपासना करतो आणि आम्ही तुमच्याकडे परत येतो. अर्पण ज्यावेळेला आपण लेकरांचं अर्पण केलेलं आहे, आपण देवाला शब्द दिलेला आहे, मंडळी समोर देवासमोर आपण शब्द दिलेला आहे की माझं जे मूल आहे हे परमेश्वराच्या भयामध्ये वाढवण्यासाठी मी जबाबदार आहे. प्रत्येक आई वडील ज्यावेळेला आपल्या लेकराचं अर्पण करतात त्यावेळेला ते देवाला शब्द देतात की ही जी काही लेकरू आहे परमेश्वराने दिलेली देणगी आहे, परमेश्वराची भेट आहे, आणि ही भेट आम्ही सुरक्षित ठेवणार आहोत आणि याला आम्ही देवाच्या भयामध्ये आम्ही वाढवणार आहोत. अर्पण विधी महत्वाचा विधी आहे. ही देवाशी असलेली ज्याला असं म्हणे की देवाला दिलेला हा शब्द आहे की आमच्या लेकराचं संगोपन तुला हवं तसं आम्ही करणार आहोत. त्यावेळेला असं होतं की आपण काही आई वडील आहेत ते त्यांना मूल होण्याच्या आधी प्रार्थना करतात, देवा माझा मुलगा झाला किंवा माझी मुलगी झाली तर तुझ्या सेवेसाठी मी त्याला देऊन टाक. ज्यावेळेला मुलगा मोठा होतो, शाळेमध्ये जातो, शाळा शिकतो, काम धंद्याला लागतो, त्यावेळेला आई वडिलांनी जो देवाला दिलेला शब्द आहे तो कुठे राहतो की आम्ही आमच्या मुलाला तुला देऊन टाकलेलं आहे, आमच्या मुलीला आम्ही तुला देऊन टाकलेलं आहे, जे तुला तिच्या जीवनामध्ये करायचं ते तू कर. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनो, आपण देवाबरोबर बोलत आहोत, आपण देवाला शब्द देत आहोत की आपण आपल्या लेकरांना देवाच्या हातामध्ये दिलेला. अब्राहमाने देवाला शब्द दिला आणि अब्राहमाने तो शब्द मान्य केला. त्याने सांगितले की मी जातो आणि माझ्या मुलाला मी घेऊन जात आहे, आणि तसं म्हणतो की देवाची उपासना आहे. आपल्या लेकरांना प्रभूच्या हातामध्ये येणं ही देवाची उपासना आहे, देवाप्रत असलेली आमची भक्ती आहे, आणि ही खूप महत्वाची आहे. उपासना ज्यावेळेस आम्ही म्हणतो त्यावेळेस ती मनापासून, हा फक्त एक विधी नाही तर हे मनापासून असलेली ही स्वेच्छाकृती आहे की आमची लेकरं जी आहेत ही आमची नाही तर ही देवापासून आलेली आहेत, आणि ही आता आम्हाला देवाच्या हातामध्ये द्यायची आहे. देवाच्या वचनामध्ये आपण वाचतो, मानव आणि त्याची जी पत्नी आहे म्हणजे शमशोनाचे आई वडील आहेत, त्यांनी देवदूताला विचारलं की हे जे काही मूल होणार आहे की याचं संगोपन आम्ही कसं करायचं. हा देवाचा नाजीर होईल असे याच्या जीवनाविषयी सांगण्यात आलेलं आहे त्या जन्माच्या वेळेला, परंतु याचं संगोपन आम्ही कसं करायचं ते तो आम्हाला सांग. आणि देवाच्या देवतानं त्याला सांगितलं की त्याला कशा प्रकारे वाढवायचा, आपल्या लेकरांना देवाच्या भयात कसं वाढवायचा याचं शहाणपण आपण देवाकडून घेणं खूप महत्वाचं. हे सगळं शहाणपण आपल्याला युट्यूबवर मिळत नाही किंवा फेसबुकवर मिळत नाही, ते सगळंच खरं असतं असंही नाही. शहाणपण जे आहे परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. हालेलुया. परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे, ज्ञानाची सुरुवात, ज्ञानाचा उगम, जे काही सोर्स आहे तो परमेश्वराचं भय आहे. ज्यावेळेस तुम्ही आणि मी आपण देवाची प्रार्थना करतो, देव आम्हाला शहाणपण देतो. आपली लेकरं वाढवत असताना ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो की देवा आम्हाला समजत नाही, तू आम्हाला मदत कर, त्यावेळेला देव आपल्याला कृपा करतो की आपल्या लेकरांना आपण कशा प्रकारे वाढवायचा. परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. या ठिकाणी या वचनामध्ये आपण वाचतो की अब्राहम आता त्याच्या मुलाला घेऊन या पलीकडे जातो. तो असं म्हणतो आम्ही जातो आणि आम्ही देवाची उपासना करून आम्ही तुमच्याकडे परत येतो. आणि आता पुढे 6 वचन, उत्पत्तीचं पुस्तक याचा 22वा अध्याय आणि 6 वचन. तेव्हा अब्राहमाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसहाक याच्या पाठीवर ठेवली आणि आपल्या हाती विस्तव सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर चालले. तेव्हा इसहाकाने आपला बाप अब्राहम यास म्हटले, बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा. त्याने म्हटले, पहा विस्तव लाकडी आहेत पण होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे. वचन 8. त्यास अब्राहम म्हणाला, बाळा देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. आणि ते दोघे बरोबर चालले. आता या ठिकाणी इसहाक साधारण 12-15 वर्षाचा मुलगा असेल आणि त्यानं पाहिलं की आता होमार्पण करण्यासाठी लाकडं घेतलेली आहेत, सुरा घेतलेला आहे, परंतु मला या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अर्पण दिसत नाही किंवा कोकरू दिसत नाही की जे त्या वेदीवर मारायचा. कारण अब्राहमासाठी वेदी उभारणं ही काही पहिलीच गोष्ट नव्हती, कारण त्याच्या संपूर्ण प्रवासामध्ये त्याने ज्या ज्या ठिकाणी त्याने मुक्काम केला त्या ठिकाणी त्याने परमेश्वराप्रित्यंत वेदी बांधली आणि त्याने देवाची प्रार्थना केली. आणि आता इसहाक असं म्हणत आहे की लाकडे आहेत आणि
पुढे तो असं म्हणतो की सुरा आहे पण विस्तव आहे, पण होमार्पणासाठी कोकरू मोठे आहे आणि वचनाला पुरवठा करणारा. ज्या वेळेला आपण प्रार्थना करतो आणि आपण मोठ्या विश्वासात देवाला प्रार्थना करतो की ज्या देवाला विश्वास ठेवतो तो आमचा याहवे ईरे आहे, तो आम्हाला पुरवठा करणारा परमेश्वर आहे. हा याहवे ईरे किंवा पुरवठा करणारा परमेश्वर हा शब्द कुठून आला, याची सुरुवात कुठून आली, तर या अब्रामाच्या विश्वासपणामध्ये आहे. अब्राम जो विश्वासाचा पिता आहे त्याच्या समर्पणामध्ये आहे की ज्यावेळेस त्याने आपल्या स्वतःच्या लेकराला त्या वेदीवर ठेवलं त्यावेळेला परमेश्वर देवाने, घरी गेल्यानंतर सगळा अध्याय वाचा की परमेश्वर देवाने त्याला सांगितलं की तू आपल्या लेकरावर सुला उगारू नकोस. आणि देवाने त्याला एक येडका या ठिकाणी पुरवला. वचन 14 सांगतं की अब्रामाने त्या ठिकाणाचे नाव याहवे ईरे असे ठेवले, कारण 12 वचन सांगतं की परमेश्वर त्याला बोलला तू आपल्या मुलावर आपला हात चालू नको, त्याला काही करू नको, कारण तू आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एका मुलासही माझ्यापासून राखून ठेवले नाही. यावरून तू देवाला भिवून चालणार आहेस हे मला कळले. अब्रामाची परीक्षा देवानं पाहिली, येथपर्यंत पाहिली की त्यानं वेदी बांधली आणि त्याच्यावर त्याने आपल्या मुलाला देखील तिथे ठेवले. त्यानं सुरा घेतला, सुरा उगारला आणि तो आपल्या मुलाला मारणार. येथपर्यंत देवाने अब्रामाची परीक्षा पाहिली. पण देवाचं वचन सांगतं की देव विश्वसनीय आहे. करीमकाच्या पुस्तकामध्ये म्हटलं आहे देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही आणि तिच्यातून निभावण्याचा उपाय तो करणार आहे. हालेलुया. देव विश्वसनीय आहे. अनेक वेळेला आम्हाला असं वाटतं की देवा किती परीक्षा माझ्या जीवनामध्ये आहे. एक आजार झाला की दुसरा आजार येतो, एक समस्या आली की दुसरी समस्या येते, काम थोड्या दिवस असतं नंतर निघून जातं, पैसे पाण्याची अडचण आणि नाती संबंधामध्ये दुरावा. ह्या परीक्षा प्रसंग आणखी किती दिवस चालणार आहे. देवाचं वचन सांगते की देव विश्वसनीय आहे, देव विश्वसनीय आहे, तो आम्हाला या परीक्षा प्रसंगामधून बाहेर काढण्याकरता समर्थ. त्याने अब्रामाला कसोटीस लावलं. त्या अब्रामाने त्याच्या मुलाला त्या वेदीवर ठेवलं. अब्रामाने सुरा देखील आपल्या हातामध्ये घेतला त्याच्या मुलाला मारण्यासाठी. परंतु त्यावेळेला देवाने त्याला थांबवलं. त्याने सांगितलं मी पाहिलं आहे की तू देवाला भिवून वागणार आहेस. स्वतः देव असं म्हणत आहे अब्रामाला, मी पाहिलं की तू देवाला भिवून वागतोस. नोहाविषयी देखील परमेश्वर देवाने असे शब्द उद्गार उत्पत्तीच्या 6व्या अध्यायामध्ये की तो असं म्हणतो मी पाहिलं की या पिढीमध्ये तूच माझ्या दृष्टीने नीतिमान आहेस. आणि म्हणून देवाने नोहाची निवड केली तारू मारण्यासाठी. आणि नोहा आणि त्याच्या कुटुंबाला परमेश्वर देवानं त्या जलप्रलयातून देवाने त्याला वाचवलं. परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत आणि ते बरे वाईट पाहत असतात. देव स्वर्गातून पाहतो, तो निहाळतो, तो निरखून पाहतो. या देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे परमेश्वर देव असं म्हणतो की तू देवाला भिवून वागणार आहे. हे आता मला कळलं, मी हे पाहिलेलं आहे, हे मला समजलं आहे की तू परमेश्वराचं भय बाळगणार. आज सकाळी ज्यावेळेला देव स्वर्गातून तुमच्याकडे माझ्याकडे पाहतो, आमच्याविषयी देवाचं मत काय आहे. ज्यावेळेला देव आमच्या जीवनाकडे पाहतो, आमच्या जीवनामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की ज्याच्याबद्दल देव असं म्हणू शकतो या देवाचं भय बाळगणार. ज्या वेळेला प्रभू श्री ख्रिस्त यार्देनदीतून वर आला, पाण्यातून वर आला, बाप्तिस्मा घेतल्यानंतर आकाश उघडलं गेलं आणि स्वर्गातून वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. आमच्या प्रत्येकाविषयी देवाचं मन किंवा देवाच्या मनामध्ये काय खूप महत्वाचं. त्याने अब्रामाला सांगितलं की मला कळलं, तो असं म्हणतो की तू देवाला भिवून वागणार आहेस हे मला आता समजलेलं आहे. तो असं म्हणतो या 12 वचनामध्ये की तू आपल्या एकुलत्या एका मुलासही माझ्यापासून राखून ठेवलं नाही. एकच मुलगा इसहाक, त्याला देखील तू मला देव करण्यासाठी तू मागं पुढं पाहिलं नाही तर त्याला तू या वेदीवर आणलंस. आज सकाळी माझ्या भावानं, माझ्या बहिणीने हे जीवन जगत असताना अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण आपल्यासाठी ठेवलेल्या आहेत. देवाचा आत्मा आमच्यावर बोलतो, देवाचा आत्मा आम्हाला मार्गदर्शन करतो. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आम्हाला सोडून द्यायच्या आहेत की ज्याच्या नंतर आम्हाला खऱ्या अर्थानं परमेश्वराचं जे काही परमेश्वराचं आमच्या जीवनावर असं जे काही ज्याला बोलूया त्याचे जे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आम्हाला कळू येईल की देवानं किती चांगल्या गोष्टी आमच्यासाठी ठेवलेल्या आहेत. या वचनामध्ये देवाने अब्रामाला म्हटलं की तू आपल्या एकुलत्या एका पुत्रालाही मला देण्यापासून तू राखून ठेवलं नाहीस. त्याने त्याच्या मुलाला देखील त्या वेदीवर ठेवलं आणि तो म्हणतो की तू देवाला भिवून वागणार आहे असं मला कळलं. आणि पुढे आता 17 वचनामध्ये तो असं म्हणतो, 15 वाचून पुढे, परमेश्वराच्या दूताने आकाशातून अब्रामाला
दुसऱ्यांदा हाक मारून म्हटले, परमेश्वर म्हणतो, मुलास आपल्या एकुलता एका मुलास माझ्यापासून राखून ठेवले नाही. वचन 17, यास तो मी तुला आशीर्वादित करेन व वृद्धी करून तुझी संतती आकाशातील ताऱ्यांइतकी समुद्रतीरीच्या वाळूइतकी होईल. असे करेन, तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करशील. तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. ज्या वेळेला आपण परीक्षा प्रसंगामधून जातो, देव आमची परीक्षा आमच्या शक्तीपलीकडे होऊ देत नाही, तिच्यातून निभावण्याचा उपाय तू सांगतो. आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस आम्ही त्या परीक्षा प्रसंगातून पास होतो, आम्ही बाहेर येतो, त्यावेळेला पहिल्यापेक्षा अधिक चांगलं जीवन आमचं होतं आणि देव आम्हाला अधिक याला आशीर्वाद करतो. या वचनामध्ये त्यानं म्हटलं की मी तुला आशीर्वादित करीन. आणि एवढंच नाही तर तो असं म्हणतो की तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करील. तुझी संतती आपल्या शत्रूंवर विजय होईल. आज सकाळी जे आई वडील या ठिकाणी आहेत, ज्यावेळेला तुम्ही देवाचा शब्द ऐकता, तुम्ही ज्यावेळेला देवाच्या वचनानुसार जीवन जगता, तुम्ही आशीर्वादित होताच होता, परंतु तुमच्यामुळे तुमची जी लेकरं आहेत त्यांना देखील परमेश्वराचे आशीर्वाद अनुभवायला मिळतात. हालेलुया. म्हणून आई वडील, आपण आपल्या लेकरांसाठी आशीर्वाद असो होऊ. आपण आपल्या लेकरांसाठी आशीर्वादाचं कारण होऊया. या देवाच्या वचनामध्ये आपण अब्राहामाच्या परीक्षा प्रसंगानंतर आता देव अब्राहामाला असं म्हणत आहे, मी तुला आशीर्वादित करीन आणि तुझी जी मुलं आहेत, तुझी जी संतती आहे, ती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करतील, ते एक विजयशाली जीवन जगतील. आज जर आपल्याला असं वाटतं की माझी लेकरं हे एक अपयशी आहेत, माझी लेकरं ही पराजित जीवन जगत आहेत, त्यांना काही स्कोप नाही किंवा त्यांना काही फ्युचर नाही किंवा त्यांच्या बाबत मला काही आशा वाटत नाही, आज सकाळी देवाकडे या, देवाकडे प्रार्थना करा. कारण देवाचं वचन सांगते की तुझी जी काही संतती आहे ती शत्रूची नगरे हस्तगत करेल, ती आपल्या शत्रूंवर विजयशाली होतील. आणि ज्यावेळेस आई वडील आपल्या मुलांसाठी प्रार्थना करतील, माझी खात्री आहे की लेकरांना परमेश्वर आशीर्वाद केल्याशिवाय राहणार. हालेलुया. कारण देवाचं वचन सांगतं की देवाने अब्राहामाला म्हटलं की तुझी संतती शत्रूची नजर हस्तगत करतील, मी त्यांना विजयशाली जीवन जगण्यासाठी मदत करेल. आमचा देव आम्हाला विजय देणार आहे. एवढंच नाही तर पुढे त्याला म्हटलं, तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. तू माझा शब्द ऐकला. वयाच्या या 100 वर्षानंतरही, साधारण 110 वगैरे वय असेल अब्राहामाचं, परमेश्वर देव असं म्हणत आहे, तू माझा शब्द ऐक. आपले सुरुवातीचे दिवस आठवा की ज्या दिवशी आम्हाला प्रकाश होता, ज्या दिवशी आम्ही प्रार्थना करण्यामध्ये खूप उत्साह होतो, आम्हाला देवाचं वचन वाचताना खूप आनंद मिळत होता, मंदिरामध्ये येऊन देवाची भक्ती आराधना करण्यासाठी आम्हाला एक उत्साह होता. त्यावेळेला देवाचा शब्द आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा होता. आणि आज जसं आपण विश्वासाची वाटचाल करत आहोत, कदाचित देवाचा शब्द ऐकण्यासाठी आमचे कान जर बंद झाले असतील, तर माझ्या भावानं, माझ्या बहिणींनो, आज सकाळी देवाचं सेवक आहे मी तुम्हाला सांगतो की परत एकदा आपण देवाला म्हणू की देवा माझ्याबरोबर बोल. ज्याप्रमाणे शमूएलाला म्हटलं की बोल, तुझा दास ऐकत आहे. पुन्हा एकदा आपण देवाला म्हणू, देवा मला ऐकणारे कान दे, माझ्या कानाने तुझा शब्द मला ऐकायचा. अब्राहाम परमेश्वराचा शब्द ऐकतो, परमेश्वराच्या शब्दाप्रमाणे त्याने केलं. देवाने त्याला आशीर्वादित केलंच केलं, परंतु देवाने त्याच्या लेकराने देखील आशीर्वाद केला. अब्राहाम विश्वास करण्याचा पिता, त्याने आपल्या एका पुत्राला या ठिकाणी या वेदीवर ठेवलं. परमेश्वर देव जो अब्राहामाचा पिता आहे, त्याने आपल्या एका पुत्राला या जगामध्ये पाठवलं. देवाचं वचन सांगतं योहान 3:16 की देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास करतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. अब्राहाम या पृथ्वीवरचा होता, परंतु देव पिता जो आहे तो स्वर्गात. अब्राहामाचा एकुलता एक पुत्र जो इसहाक, त्या अब्राहामाने त्या वेदीवर ठेवला. देवाने त्याचा एकुलता एक पुत्र जो आहे तो वधस्तंभावर मरण्यासाठी देऊन केला. अब्राहामाचा जो मुलगा आहे त्याच्या ऐवजी प्राण्याला अर्पण करण्यात आलं, परंतु देवाचा जो पुत्र आहे त्याच्या ऐवजी दुसरं कोणतंच अर्पण नाही, तर स्वतः येशूच आमच्यासाठी अर्पण असं झालं. देवाने त्याच्या एकुलता एका पुत्राला त्या वधस्तंभावर मरू दिले. ते प्रायश्चित्तात्मक मरण सहन करू दिलं. आणि देवाचं वचन सांगतं की आमच्या ऐवजी तो मरण पावला. तुमची आणि माझी पापे स्वदेवाहून त्याने खांबावर. देवाने त्याच्या एकुलता एका पुत्राला पाठवलं यासाठी की आमचं तारण व्हावं, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं. आणि ज्याप्रमाणे अब्राहामाच्या द्वारे सर्व संतती आशीर्वादित झाली, देव पित्याच्या द्वारे
येशू ख्रिस्ताच्या द्वारे जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवून त्या प्रत्येकाला आशीर्वाद निश्चित अर्थानं मिळणार आहे. कारण देवाचं वचन सांगतं की त्याने आमचे शाप स्वतःवर घेतले आणि त्याने आम्हाला आशीर्वाद दिले. देवाने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला पाठवलं. देवाने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला अर्पण आणि यज्ञ होऊ दिलं. देवाने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला वधस्तंभावरचं वेदनायक मरण सहन करून तो आमच्यासाठी मरण पावला. यासाठी की त्याच्याद्वारे आम्ही आशीर्वादित व्हावं, यासाठी की त्याच्याद्वारे आम्हाला जीवन मिळावं, यासाठी की फक्त त्याच्या रक्ताच्या द्वारेच आमच्या सर्व पापांची आम्हाला क्षमा मिळावी. प्रभू श्री ख्रिस्त आमच्यासाठी त्या वधस्तंभावर मारला गेला. ज्या प्रत्येक वेळेला आम्ही प्रभोजन घेतो, आमचा देह हा याहवे इरे आहे, पुरवठा करणारा देव आहे. तो पुरवठा आमच्या प्रत्येकाचं तारण झालं. प्रभू श्री ख्रिस्ताने प्रत्येकासाठी तो मरणाचा अनुभव घेतला. देवाचं वचन सांगतं की प्रत्येका करता त्यानं मरणाचा अनुभव घेतला. पण ज्या प्रत्येक वेळेला आपण प्रभोजनामध्ये सहभागी होतो, आपण देवाचे आभार मानतो. कारण त्याने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला राखून न ठेवता त्याने आमच्यासाठी दिले. देवाला अनेक पुत्र आहेत, त्या पुत्रांपैकी एक नाही तर एकच पुत्र फक्त येशू, आणि या येशूला देखील त्याला आमच्यासाठी पाठवलं. चला आंसू बहे करता हूँ याद जो महान प्यार को, आंखों से आंसू बहे तेरा प्यार मेरी आशा तेरी जिंदगी में सदा कर्जा मेरा तूने कर दिया. सूली पर चढ़कर अदा तलवारी पे जो तूने कर दिखाया, तेरे उस प्यार को सलाम. तलवारी पे जो तूने कर दिखाया, तेरे उस प्यार को सलाम. तेरा प्यार मेरी आशा. सर्वसमर्थ देव बाबा नासरी श्री ख्रिस्ताच्या नावात आमच्याकडे ही सुंदर वेळ तू आम्हाला दिलीस. या ठिकाणी तुझी भक्ती करण्यासाठी, तुझी सेवा करण्यासाठी आमचे मनापासून आभार मानतो. या स्तुती स्तवनामध्ये तू आलास, आमचे आभार मानतो. आम्हाला आशीर्वाद दिलास, आमचे आभार मानतो. स्वर्गातून तू शब्द पाठवलास, आमचे आभार मानतो. तुझं वचन सांगतो, तू आपलं वचन पाठवतो आणि त्यास बरं करतोस. आज तुझ्या वचनासाठी आमचे आभार मानतो. होय प्रभू, तू आमचा यावे इरे आहेस, आमचा पुरवठा करणार आहेस. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देव बाबा. आज सकाळी मी प्रार्थना करते या ठिकाणी भक्ती आलेल्या माझ्या भावासाठी, माझ्या बहिणीसाठी प्रत्येक जीवन तुझ्या कृपेनं आशीर्वादानं, आनंदानं, शांती, समाधानानं प्रभू तू यावे इरे आहेस. प्रभुदेव आम्ही प्रार्थना करतो, ज्यांना आरोग्य हवं त्यांना आरोग्य देतो. देव बाबा प्रार्थना करतो सर्व तरुण वर्गासाठी प्रभू, या तरुण लेकरांना तुझ्या कृपेचा हात असतो. वाईटापासून त्यांना तुला या शेवटच्या काळामध्ये राहत असताना तुझं वचन सांगतं, पवित्र आत्म्याच्या वर्षाच्या दिवसामध्ये आम्ही राहत असताना तुझ्या वचनामध्ये म्हटलं आहे की तुमचे तरुण आणि तुमच्या पुत्र आणि तुमच्या कन्या संदेश देतील, तरुणा दृष्टांत होतील. असंच होऊ दे बाबा. या सर्व तरुण लेकरांना तुझ्या कृपेचा हात असू दे. आत्मिक सामर्थ्याने त्यांना तो भर प्रभू येशू आणि हो दे. या जीवनाच्या द्वारे तुझंच करून दे. ते बाबा आज सकाळी प्रार्थना करतो, या ठिकाणी सर्व लहान लेकरांसाठी प्रार्थना करतो. प्रत्येक जीवन तुझ्यासाठी फार महत्वाचं आणि मोलाचं प्रभू. तुझ्या समोर ही लेकरं वाढत असताना प्रभू देव बाप्पा त्यांच्या आई वडिलांचं सहाय्य कर, त्यांचं समर्पण करण्यासाठी प्रार्थना करतो. प्रत्येक लेकरू देव बाप्पा ज्यांच्या शिक्षणाच्या काळात त्यांना तू मदत कर प्रभू येशू. सर्व आजारविकारापासून त्यांना तुला कशी प्रार्थना करतो देव बाप्पा. प्रार्थना करतो आज जे आजारपणामुळे, जे वृद्धापकाळामुळे या ठिकाणी येऊ शकले नाही प्रभू, ते आहेत त्या ठिकाणी त्यांना स्पर्श कर, त्यांनाही चांगलं आरोग्य दे. तुझी कृपा सर्वांवर सर्वदा असू दे अशी विनंती करतो. पुन्हा एक बार सर्व चांगली ज्या तू आमच्या जीवनामध्ये केल्यास, आम्हाला सर्व चांगलीचा पुरवठा केलास, आम्हाला तारण दिलंस, सार्वकालिक जीवन दिलंस, आभार करतो. आम्ही तुझी स्तुती करतो. हो दे प्रभू, तुझं गौरव आगमन होईपर्यंत या विश्वासामध्ये राहून तुझी सेवा करण्यासाठी आम्हाला मदत कर अशी विनंती करतो. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दे व तुमचं संरक्षण करू. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावर पाडो व तुमच्यावर कृपा करू. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्न करू आणि तुम्हाला शांती देऊ. पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात आमेन. आपण सर्वजण हात जोडून डोळे बंद करून अत्यंत आदर
प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील बाप, तुझे नाव पवित्र मानले, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला सांग. जसे आम्ही आपल्या दास नसतो तशी तू आमच्या विरोधात आणि आम्हास क्लेश करा नकोस, तर आम्हास येण्यापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि बळ ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवाची बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्या सर्वांबरोबर, विशेष करून आज ज्या लहान लेकरांचं अर्पण झाले त्यांच्या बरोबर त्यांच्या आयुर्दान आता युगावी आणि सदा सर्वदा राहू. आमेन. ख्रिस्ताची शांती आपल्या अंतःकरणात राज्य करून बसूया.